टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। होळी उत्सवानिमित्त बीडीडीचा 78/79 तर्फे वीर नेताजी क्रीडा मंडळाने टोरस कॅम्प विरोधात 50 फूट उंचीचा देखावा सादर केलेला आहे। आपण पाहतोय की बीडीडी चाळीतला हा आकर्षक असा देखावा म्हणायला काही हरकत नाही। खरं तर वीर नेताजी क्रीडा मंडळाने गेल्या 10 दिवसापासून सातत्याने प्रयत्न केल्यामुळे हा पुतळा आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर टोरस कॅम्प मध्ये अनेकांची फसवणूक झालेली आहे आणि गुंतवणूकदारांनी या टोरस मध्ये पैसे गुंतवले होते, मात्र कोणाची पुन्हा एकदा फसवणूक होऊ नये म्हणून ह्या मंडळाचा एक स्तुत्य उपक्रम आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर 10 दिवस अथक प्रयत्नाने या पुतळा या वीर नेताजी क्रीडा मंडळाने सध्या तयार केलेला आहे। आपण पाहतो की खरं टोरस जो घोटाळा आहे तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा म्हणायला काही हरकत नाही आहे। त्या निमित्ताने पुन्हा कोणाची फसवणूक होऊ नये या अनुषंगाने या टोरस कॅम्प 50 फूट उंचीचा जो देखावा आहे तो वीर नेताजी क्रीडा मंडळाने सादर केलेला आहे। खरं तर संध्याकाळी या पुतळ्याचं दहन करण्यात येणार आहे। आपण पाहतोय की मुंबईतील हा आकर्षक असा पुतळा आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर याचं वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर आपण पाहतोय की जे दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे 50 फूट उंचीचा हा पुतळा आहे व तसंच याचं दहन आज सायंकाळी करण्यात येणार आहे। खरं तर बीडीडी चाळमधलं आकर्षक आणि एक आगळं वेगळं हे वैशिष्ट्य हे सध्या वीर नेताजी क्रीडा मंडळ आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। खरं तर अनेकांची जी फसवणूक झाली होती त्या फसवणूकच्या अनुषंगाने वीर नेताजी क्रीडा मंडळाचा हा स्तुत्य उपक्रम आपणास पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह मी रवी खरात, TV9 मराठी, वरळी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।